एक महत्त्वाच्या चुका अजित पवारांनी केलेल्या आहेत. ती सगळ्यात महत्त्वाची जी चूक म्हणजे गुंडांना सरसकट उमेदवारी देणं. त्यांचा व्यवसाय गुंडगिरी हाच आहे. अशांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवारांबद्दल टीका करण्याची एक मोठी संधी त्यांनी स्वतःहूनच विरोधकांना दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षांच्याच घरामध्ये सगळे सक्षम आणि सुशिक्षित आणि निवडून येणारे उमेदवार भाजपला सापडले. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेली आहे. आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या प्रकारे भाजपचे आयते उमेदवार मिळवण्याचा प्रयत्न केला, जे प्रबळ होते आणि ज्यांच्याकडे पूर्ण ताकद होती. पण याच्यामध्ये 2-3 एक महत्त्वाच्या चुका अजित पवारांनी केलेल्या आहेत. ती सगळ्यात महत्त्वाची जी चूक म्हणजे गुंडांना सरसकट उमेदवारी देणं आणि हे उमेदवारी देणं अनेकांना आवडलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की अजित पवार जेव्हाही सरकारी व्यासपीठावर असतात किंवा शासकीय कार्यक्रमामध्ये असतात, तेव्हा असं म्हणतात की कुणी माझ्या जवळचा असला, लांबचा असला, त्यानं जर चुकीचं कृत्य केलं असेल, तर मी त्याला सोडणार नाही, मी त्याला टायरमध्ये घालायला लावीन. अशा प्रकारचं वक्तव्य करतात. पण प्रत्यक्षामध्ये उमेदवारी देताना अजित पवारांना आपल्याच या वाक्याचा, आपल्याच या विधानाचा विसर पडलेला दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे की पुण्यातील अंधेकर टोळी ही जी गेले 4-5 महिने पुन्हा चर्चेत आलेली होती. या अंधेकरांच्या कुटुंबातील दोघांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं पुणे जे सुसंस्कृत नगरी म्हणून समजलं जात होतं आणि ज्याच्यामध्ये एक सुशिक्षितांचं शहर म्हणून समजलं जात होतं, त्याच्यामध्ये अजित पवारांना 2 जागांसाठी एखाद्या नामचीन गुंडांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी का द्यावी लागली? हा खरं तर मोठा प्रश्न आहे. बरं, हे अजित पवार फक्त पुण्यापुरतेच थांबलेले आहेत का? तर अजिबात नाहीत. तर त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये देखील राजू नायर नावाच्या एका गुंडाला उमेदवारी दिलेली आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी दीपक मानकर जे त्यांचे कधी काळी शहराध्यक्ष होते, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना अजित पवार यांनी आपल्या पक्षातून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं अजित पवारांच्या एकूण वावर पाहता किंवा अजित पवारांची सगळी रणनीती पाहता, अजित पवार हे भाजपला बऱ्यापैकी टक्कर देतील असं वाटत होतं. पण गुंडांना उमेदवारी देऊन आणि तेही नामचीन गुंडांना, ते काही त्यांचा व्यवसाय गुंडगिरी हाच आहे. अशांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवारांबद्दल टीका करण्याची एक मोठी संधी त्यांनी स्वतःहूनच विरोधकांना दिलेली आहे. हे मात्र तितकंच खरं. आता दुसरं भाजपचं. भाजपनं असं सांगितलेलं होतं, की आम्ही खासदार, आमदार यांच्या नातेवाईकांना, मुलांना अजिबात उमेदवारी देणार नाही. त्यांना ही उपरती का झाली होती? तर नगरपालिका निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील 5-5, 6-6 जणांना उमेदवारी मिळाली आणि मतदारांनी त्यांना अगदी झाडून पाडलं. तेव्हा भाजपचे कुठे डोळे उघडलेले होते. पण तोपर्यंत अनेक मंत्री, आमदार यांचे नातेवाईक, यांच्या पत्नी, मुलं हे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक झालेले होते आणि ही सगळी नाराजी उफाळून आल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेबाबत आपण अपवाद करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याचं भाजपच्या पोर्टलवरनं किंवा भाजपच्या सगळ्या सूत्रांकडनं सांगण्यात आलेलं होतं. त्यातही कोल्हापूरमधनं खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता. नंतर तो परत मागे घेतला. तेव्हा त्याचं समर्थन करताना किंवा त्याचं स्पष्टीकरण देताना धनंजय महाडिक असं म्हणाले होते, की नातेवाईकांना उमेदवारी द्यायचं नाही, असा फडणवीसांचा निरोप आहे. पण प्रत्यक्षात घडलेलं काय आहे, की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाऊ, वहिनी असं म्हणजे नार्वेकरांचं भाजपमधलं योगदान इतकं आहे, की इतर सगळे कार्यकर्ते सोडले आणि विधानसभा अध्यक्षांच्याच घरामध्ये सगळे सक्षम आणि सुशिक्षित आणि निवडून येणारे उमेदवार भाजपला सापडले. हे म्हणजे कोणत्या दुर्बिणीतून किंवा कोणत्या शोध यंत्रामधनं भाजपनं असे उमेदवार निवडले हे देखील कळायला हवं. दुसरी गोष्ट अशीच पुण्यामधली, की राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असलेले आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील तिघांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. एक वेळेस स्वतःच्या पक्षातील आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली तर कळू शकतं. पण पुण्यामध्ये देखील भाजपनं बापू पठारे यांचे चिरंजीव, त्यांची सून आणि भाचेसून यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं भाजप नक्की काय बोलतं आणि प्रत्यक्षामध्ये काय घडतं याचे हे उत्तम नमुने आहेत. अर्थात केवळ भाजपच नाही, तर अजित पवार देखील काय बोलतात आणि प्रत्यक्षामध्ये काय करतात याचं देखील उदाहरण आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पुण्यामध्ये खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या सूनबाई वर्षा तापकीर यांना नेहमीप्रमाणे उमेदवारी मिळालेली आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्या भावजय मानसी देशपांडे यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळं जे कोणी आमदारांचे जवळचे नातेवाईक आहेत,
त्यांना भाजपनं वगळलेलं नाहीये आणि फक्त बोलाचा भात, बोलाचीच कढी असं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेलं आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.